चांदवड तालुक्याला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुःखद घटना दिग्वत शिवार आणि कांजी सांगवी येथील इनाम वस्तीजवळ घडली आहे। दिग्वत येथील ग्रामपंचायत कर्मचारी 34 वर्ष या पित्यानं आपल्या 2 निष्पाप मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे। सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान घडलेल्या या दुर्घटनेत 4 वर्षांचा प्रज्वल हिरे, 10 वर्षांची प्रज्ञा हिरे आणि त्यांचे वडील दौलत रामभाऊ हिरे यांचा मृत्यू झालाय। या हृदय पिळवटून टाकणाऱ्या दृश्यांनी उपस्थितांचं मन हेलावलं आणि संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली। चिमुकल्यांचे मृतदेह पाहताच डोळ्यात पाणी आलं। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे। चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तातडीने सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक ग्रामस्थ पोलिसांना तातडीनं प्राचारण करण्यात आलं। तळेगाव येथील स्कुबा जवानांनी विहिरीतील पाण्यात शोधकार्य सुरू केलं। अखेरीस तिघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले। यावेळी समोर बागडणाऱ्या लहानग्या प्रज्वल आणि प्रज्ञा यांचे मृतदेह पाहताच उपस्थितांच्या भावनांचा बांध फुटला। उपस्थितांसह बचाव कार्यात सहभागी असलेल्यांचंही मन हेलावलं आणि अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले। ही दृश्य इतकी हृदयस्पर्शी होती की ती पाहणारा प्रत्येक जण सुन्न झाला होता। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। दौलत हिरे यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं हे कारण अद्याप अस्पष्ट आहे। प्रामुख्यानं आर्थिक विवंचना किंवा कौटुंबिक तणाव यापैकी एखादं कारण यात असावं असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी 3ही मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड या ठिकाणी पाठवलेत। या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनकडून सुरू आहे। तर आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय। नाशिक माझा न्यूजसाठी प्रणवराज सोनवणे, चांदवड।